आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तुरुंगामधून सुटल्यानंतर खासदार संजय राऊत राज्य सरकार आणि भाजप विरोधात आणखी आक्रमकपणे भूमिका मांडतील अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती। मात्र राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। जेलवारीनं राऊत नरमल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। संजय राऊतांचा बदलला सूर। राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने कुछ निर्णय अच्छे लिए हैं। फडणवीस जी ने कहा था कि जो कटुता है हमारे महाराष्ट्र में बढ़ गई है वो कम होनी चाहिए और मैंने उनका स्वागत भी किया। राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर खासदार संजय राऊतांचे सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून तर अटकेपर्यंत संजय राऊतांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत अधिक आक्रमक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती। मात्र संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने कुछ निर्णय अच्छे लिए हैं। जब मुझे अखबार पढ़ने का मौका मिलता था तो मैं पढ़ लेता था और मैं ये भी देखता था कि अच्छा निर्णय है। खास करके हाउसिंग जो है गरीबों के लिए घर देने का फैसला, म्हाड़ा को अधिकार देने का फैसला, जो हमारे सरकार ने वो अधिकार छीन लिए थे वो मुझे अच्छा नहीं लगता था, लेकिन म्हाड़ा बोर्ड को एक वापस अधिकार देने का फैसला फडणवीस साहब ने लिया है वो मुझे अच्छा लगा। ऐसे बहुत से निर्णय हैं। संजय राऊतांनी केवळ फडणवीसांचं कौतुक केलंय असं नाही, तर त्यांनी भाजपशी सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम लावण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलंय। जब तक पद पर कोई बैठा है संवैधानिक पद पर तो उसे मिलकर राज्य के देश के कामों के बारे में चर्चा होनी चाहिए। और मैंने पढ़ा है, जब मैं जेल में था फडणवीस जी ने कहा था कि जो कटुता है हमारे महाराष्ट्र में बढ़ गई है वो कम होनी चाहिए और मैंने उनका स्वागत भी किया। संजय राऊतांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे। मी खरंच तुम्हाला सांगतो, मी ते काय बोलले काही ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। एवढंच आहे की राजकारणातली कटुता ही जर दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल। कुठलाही एक पक्षही दूर करू शकत नाही। राज्यातील सत्तांतरानंतरच्या राजकीय संघर्षात संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार आघाडी उघडली होती। त्यामुळे सरकार विरुद्ध राऊत असा राजकीय सामना रंगला होता। याच दरम्यान पत्राचाळ प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती। 3 महिन्यांपासून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर मात्र राऊतांचा नूर पालटलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर विशेष न्यायालयानं संजय राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवल्यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। उद्धव ठाकरेंनी तर केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत असल्याचा घणाघात केलेला आहे। राऊतांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय। तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत। केंद्रीय तपास यंत्रणांवर ठाकरेंचा प्रहार। ठाकरेंच्या आरोपांवरून राजकारण तापलं। राऊतांच्या जामिनानंतर आरोप प्रत्यारोप। संजय राऊत यांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्यात। त्याला कारण ठरलंय विशेष कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण। संजय राऊतांच्या जामिनाच्या निकालपत्रात न्यायालयानं राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं अत्यंत परखड निरीक्षण नोंदवलं। त्यावरून उद्धव ठाकरेंनी
केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार घणाघात केलाय. या निकाल पत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपली निरीक्षणे त्यांनी नोंदवलेली आहेत. त्याच्यामुळे आता हे जगजाहीर झालेलं आहे की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं का त्याच्या अंगावर जात आहेत, बेकायदेशीरपणाने जात आहेत आणि हे संपूर्ण जग बघतंय, देश बघतोय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राऊतांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय. माननीय खासदार संजय राऊत यांची आज उच्च न्यायालयानं सुटका केली. आम्ही तर त्या निर्णयाचं स्वागत करतो आहोत. दुर्दैवानं देशामध्ये जे चाललेलं आहे, कुणी विरोधी बोललं तो गुन्हेगार ठरण्यास सुरुवात झालेली आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणाकरता होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर माननीय खासदारांना त्रास झाला. आज न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. मला असं वाटतं सत्यमेव जयते, जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की जे काही खरं असेल, अन्याय करू नका हो. कशासाठी कुणावर अन्याय करायचा? सत्ता ही कुणावर अन्याय दमदाटी करण्यासाठी नसते, ती सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. विरोधकांनी राऊतांच्या प्रकरणावरून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर निशाणा साधलाय, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. उद्धव ठाकरेंना असे आरोप करायची सवयच आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरून बघितलं पाहिजे, म्हणजे याचं उत्तर त्यांना मिळेल. एका बाजूला त्या ठिकाणी सांगायचं न्यायव्यवस्थेवरचा आमचा विश्वास दृढ झाला आहे. याचा अर्थ या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, या देशामध्ये त्या ठिकाणी संविधान आहे, हे तर मान्य करायचं. परत 3 महिने काही पक्ष सांगत नसतो ना, कोर्टानेच त्या ठिकाणी 3 महिने जामीन मिळाला नव्हता आणि त्याच्यामुळे जी काय प्रक्रिया आहे ती कोर्ट करत असतं. एकंदरीतच सुशांत सिंग प्रकरण असो किंवा मग आर्यन खानवर झालेली कारवाई, या दोन्ही प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता पुन्हा एकदा राऊत प्रकरणात थेट विशेष कोर्टानं ईडीनं केलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या 1 वर्षापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत, तर जवळपास 10 महिन्यांपासून नवाब मलिक तुरुंगाची हवा खात आहेत. मात्र खासदार संजय राऊत यांना ईडी कोर्टानं जामीन मंजूर केल्यामुळे तुरुंगातील या दोन्ही नेत्यांच्या अपेक्षा वाढल्यात. राऊतांना जामीन, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत. संजय राऊतांना न्याय मिळाला तर तोच न्याय नवाबबाई अनिल देशमुखांनाही मिळो. देशमुखांना वर्ष, मलिकांचा 10 महिने जेलमध्ये मुक्काम. नवाब मलिक देशमुखांना जामीन कधी? ईडीच्या फेऱ्यात सापडलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळालाय. राऊतांच्या जामिनामुळे राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता तरी जामीन मिळेल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. अनिल देशमुखांना 1 नोव्हेंबर 2021ला अटक झाली. अनिल देशमुखांच्या अटकेला 1 वर्ष उलटून गेलंय. नवाब मलिकांना 23 फेब्रुवारी 2022ला अटक झाली आहे. मलिकांच्या अटकेला 10 महिने झालेत. राऊतांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलिक आणि देशमुखांना मिळावा असं नेत्यांना वाटतंय. जसा संजय राऊतांना न्याय मिळाला तर तोच न्याय नवाबबाई अनिल देशमुखांनाही मिळो. आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेत. अनेक लोक असे आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांचेही मिस्टर तिथे आहे, खडसे साहेबांचे जावयांचा उल्लेख मी आवर्जून करते. असे असंख्य लोक आज जेलमध्ये आहेत. माझा त्या न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आणि हेही सगळे लवकरात लवकर सुटून येतील असे आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या अपेक्षेवर सत्ताधाऱ्यांनी शाल जोडीतले लगावले आहेत. जर असा प्रश्न निर्माण झाला असेल त्याचं उत्तर कालच वाटतं काही एनसीबीच्या लोकांनी दिलेलं आहे की कोणाच्या बाहेर येण्यावर मी टीका करत नाही, पण जर 102 दिवसामध्ये संजय राऊत साहेब बाहेर आले असतील तर आमची ही 2 मंडळी बाहेर का आली नाहीत अशी प्रश्नचिन्ह त्यांनीच उभी केलेली आहे. आणि म्हणून मगाशी पण मी सांगितले की न्यायालयाने एखादी गोष्ट केल्यानंतर त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही आणि मी बोलू पण नाही, परंतु काहीतरी कुजबूज मात्र सुरू झालेली आहे की हे कशामुळे घडलं. आपणही व्यवहारात पाहतो ना की खून केलेल्यांनाही जामीन मिळतो, चोरी केलेल्यांनाही जामीन मिळतो.
आणि त्याच्यामुळे जामीन मिळणं म्हणजे निर्दोष आहे असं समजण्याची गरज नसते. आणि त्यामुळं सुप्रियाताईंनी कदाचित न्यायालयाला ती विनंती केली असेल असं मला वाटतं. छगन भुजबळांना ईडीनं अटक केल्यानंतर जवळपास 2 वर्ष ते ईडीच्या कोठडीत होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक ईडीच्या कोठडीत असले तरी त्यांची प्रकरणं वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. शिवसेना ठाकरे गटाचा आनंद फार काळ टिकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संजय राऊत यांची जेलमधून सुटका झाली आहे, तर दुसरीकडे 14 नोव्हेंबरला अनिल परब यांच्या रिसॉर्टवरती हातोडा पडणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 14 नोव्हेंबरला पडणार हातोडा. परबांचा रिसोर्ट होणार जमीनदोस्त. पाडकामाकरता तयारी अंतिम टप्प्यात. किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरी. दापोलीतल्या साई रिसॉर्टचं काउंटडाऊन सुरू झालंय. अनिल परब यांच्या मालकीचं असलेलं हे रिसॉर्ट पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आलं होतं. मात्र आता त्याचं पाडकाम केलं जाणार आहे. पाडकामाचं टेंडर भरण्याकरता 11 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात समन्सही काढण्यात आलंय. तर किरीट सोमय्या शुक्रवारी रत्नागिरीत जबाब देणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं स्पष्ट झालंय. उद्या मी स्वतः रत्नागिरीला जाणार आहे. रत्नागिरी पोलिसांनी मला बोलवलंय, स्टेटमेंट देणार आहेत. माझा तक्रारीच्या आधारावर परवा FIR झाली आणि काल भारत सरकारने जी तक्रार केली होती त्याच्यावर दापोली कोर्टाने अनिल परबच्या विरोधात समन्स काढलं आहे. 14 तारखेला रिसोर्ट तोडण्याचं काम प्रारंभ होणार. उद्या जे टेंडर भरण्याची शेवटची तारीख आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब आणि इतर 3 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी खेड आणि दापोली न्यायालयात अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरता वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अनिल परब नेमके कशामुळे अडचणीत आले त्यावर नजर टाकूयात. साई रिसॉर्टचं सुमारे 16,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम करण्यात आलं. बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रॉपर्टीचा करही अनिल परब यांच्याकडून भरण्यात आला होता. त्याची आयकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 ला आदेश दिले. साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनानं रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र 90 दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आलं नव्हतं. आता मात्र 14 नोव्हेंबरला साई रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे. यामुळे पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना जरब बसेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे पक्षावर टीका करत गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केलेलं आहे. गुलाबराव पाटील काय असतील किंवा अब्दुल सत्तार काय असतील यांना काल परवापर्यंत माननीय उद्धव साहेबांचा सुसंस्कृतपणाचा एक धाक त्यांच्यावर होता. आज त्यांच्यावर कोणाचाही धाक राहिलेला नाही आणि बेलगाम वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन ते बसलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टी कधी कधी आपला विचार, आपले शब्द आणि आपली भाषा ही दुसऱ्याच्या तोंडून वदवण्याचं काम करत असते आणि म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन बसलेत. मी एवढंच म्हणेन, गुण नाही पण वाण लागलाय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळेच अडचणीत आलेले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार हे चांगलेच गोत्यात आलेले होते. मात्र आता अब्दुल सत्तारांनी कानावरती हात ठेवल्यात. आता राजकीय प्रश्नांवर अब्दुल सत्तार यांनी काय भूमिका घेतलेली आहे तेही पाहूयात. बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं, बदले बदले मेरे सरकार नजर
कृषी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच राजकीय संकटातून तावून सुलाखून निघाल्यात. अर्थात ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा रोखठोक वक्तव्य करून अब्दुल सत्तार वादात अडकले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची सभा आयोजित केली होती. त्याच दिवशी अब्दुल सत्तारांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कानपिचक्या दिल्यानंतर सत्तारांना माफी मागावी लागली. त्यानंतर अब्दुल सत्तार सावध झाले आहेत. राजकीय प्रश्नावरती अब्दुल सत्तार आता कशी प्रतिक्रिया देतात ते पाहूयात. मी पहिलेच बोललो तुम्हाला का मी आजच्या दिवशी तुम्हाला हात जोडून विनंती करू लागलो का हे अधिकारी आहेत, यांना वर्तमानपत्रांत आणि टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं की त्यांची जमानत झाली. आपल्या शुभेच्छा आहे त्यांना, का चांगला एक वाघ आहे का काय आहे, आम्हाला मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. जो परत एक तर नवीन भूत लावून टाकतात माझ्या पाठीवर. आता मला काय होते, मी सुरक्षित मला राजकीय प्रश्न विचारू नका अशी भूमिकाच अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. एकंदरीतच राजकीय संकटानंतर अब्दुल सत्तारांनी आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं. महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी आता मंत्रालयामध्ये एक स्वतंत्र विभाग तयार होणार आहे आणि या विभागासाठी स्वतंत्र मंत्री आणि सचिव देखील असणार आहेत. बच्चू कडूंच्या चिवट लढ्याला अखेर मोठं यश मिळालेलं आहे म्हटल्यास वावगं ठरू नये. दिव्यांगांसाठी राज्य सरकारचं गिफ्ट. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्री आणि सचिव. बच्चू कडूंच्या चिवट लढ्याला यश. महाराष्ट्रातील दिव्यांगांकरता आता मंत्रालयात एक स्वतंत्र विभाग तयार होणार आहे. या विभागासाठी स्वतंत्र मंत्री आणि सचिव असणार आहेत. दिव्यांग बांधवांना याकरता कित्येक वर्ष प्रयत्न करावे लागले होते. बच्चू कडू यांनी अनेकदा यासाठी आंदोलनं केली. अखेर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांगांच्या समस्यांकरता एक बैठक बोलावली. यात बच्चू कडूंनी वारंवार केलेल्या मागणीची सरकारकडून दखल घेतली गेली आहे. त्यामध्ये हे पहिलं राज्य आहे का जिथे दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय तयार होत आहे. आणि निश्चितच मला आशा आहे की जे एकनाथजी आणि आमच्या फडणवीसजींनी जे केलं यासाठी आम्ही त्यांचं आयुष्यभर ऋणी राहू आणि यामध्ये अधिक एक चांगल्या प्रकारचं एक नवीन आशेचं किरण निवड राज्याला नाही तर देशाच्या दिव्यांगांना देण्याचा प्रयत्न करू. राज्यात सध्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत आहे. त्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. सध्या दिव्यांगांच्या कार्यक्रम खर्चाकरता 1130 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी गिफ्ट. दिव्यांगांकरता स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री आणि सचिव असणार. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार. दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार. घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण केलं जाणार. दिव्यांगांचं वैश्विक ओळखपत्र परिवहन विभागाला ग्राह्य धरावं लागणार. कडूंनी रवी राणांशी वाद संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कडूंच्या मतदारसंघाला अचलपूरमधील सिंचन प्रकल्पाकरता शिंदे फडणवीस सरकारनं 495.29 कोटींची सुधारित मान्यताही दिली होती. आणि आता दिव्यांगांकरता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून बच्चू कडू आणि दिव्यांग बांधवांना सरकारनं एक प्रकारे गिफ्ट दिलंय असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी समोर असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती फडणवीसांनी सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. विशेष म्हणजे शिवप्रताप दिनीच ही कारवाई करण्यात आली. महसूल विभाग आणि वन विभागानं ही कारवाई सुरू केलेली आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवण्यात येत आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.
तर शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी समोरचं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र आता या कबरीच्या परिसरामध्ये असलेल्या अतिक्रमणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडू लागलेल्या आहेत. पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक. कबरीवरचं अतिक्रमण मवियानं का काढलं नाही? फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल. अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. फडणवीस मुख्यमंत्री असताना खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी 2017 सालापासून प्रयत्न सुरू होते. पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानं कारवाईला ब्रेक लागला. पण कोर्टाचा अडथळा दूर झाल्यानंतर कबरीच्या बेकायदा उदात्तीकरणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमींनी अतिक्रमण विरोधात आंदोलनं केली, पण अतिक्रमण काढण्याऐवजी शिवप्रेमींवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती. यापूर्वी ज्या शिवप्रेमींनी अशा प्रकारचं आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले, पण अतिक्रमण काही निघत नव्हतं. आज मला असं वाटतं की सगळ्यांचा करता ही समाधानाची बाब आहे की संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी काढण्यात येईल. स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवती बेकायदा बांधकामं करून त्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात हा सर्जिकल स्ट्राईक असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या सुदैवानी आणि त्या कबरीच्या समितीच्या दुर्दैवानी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करता आली नाही. कोर्टामध्ये केसेस गेल्या, मग हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात निर्णय दिला. शिवभक्तांची मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून तीव्रतेने मागणी होती. आणि मग जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा आम्ही निर्णय केला. महाविकास आघाडी ही कबरीचं उदात्तीकरण थांबवू शकली असती, पण त्यांच्यात ती इच्छाशक्ती नव्हती असा टोला फडणवीसांनी लगावलाय. लगातार कोर्ट ने भी ये कहा था कि इस प्रकार से ये जो अतिक्रमण वहाँ पर हुआ है वो अतिक्रमण हटाया जाना चाहिए. 2007 का निर्णय था लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं हो पा रहा था. अफजल खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर कारवाई केल्यानं शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी या प्रकरणात बॅकफूटवर गेलीये का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रुचा खानोलकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. लंडनमध्ये असलेली शिवाजी महाराजांची जगदंब तलवार परत आणण्यासाठी ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय आणि त्यामुळे आता ही जगदंब तलवार भारतात आणण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात येते. दरम्यान शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जगदंब तलवार ही देशाची अस्मिता आहे. ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती आणि सध्या ही जगदंब तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. मी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान श्री सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे की आपण जगदंब तलवार जी आमच्या अस्मितेचं प्रतीक, आमच्या शूरतेचं प्रतीक आहे, जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने अतिशय पावन झाली, ती तलवार महाराष्ट्राला परत करावी. मी केंद्राला पहिलं पत्र पाठवलं आहे आणि दुसरं आज आम्ही पंतप्रधान ब्रिटनचे त्यांना विनंती करतोय. महाराष्ट्राच्या गर्वाचे जे जे काही चिन्ह असतील त्या चिन्हांच्या संदर्भात प्रयत्न करणं हे त्यांचं निश्चितपणे कामच आहे. अर्थात तिकडे असलेली तलवार किंवा इकडे आमच्या उदयनराजेंजवळ असलेली तलवार या दोन्ही महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे पाहत असताना केवळ एवढ्याच नजरेने आपण बघितलं पाहिजे की जे जे काही आमच्याकडनं नेलं आहे ते परत आणण्याचा प्रयत्न करणं हे योग्यच आहे. आणि आता साई भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. साई भक्तांना आता साईंच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे.
शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी समोरील काचा हटवण्याचा निर्णय साई संस्थाननं घेतलेला आहे आणि त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर समाधी समोरील काचा हटवण्यात आल्यात. साईबाबांचं समाधी स्पर्श दर्शन खुलं. समाधी लगतचं काचेचं कवच हटवलं. साईबाबा भक्तांमधील दुरावा संपला. जगदाता विश्वविधाता तू ही सुबह तू ही शाम. आता साई भक्तांना शिर्डीतील साईबाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे सर्व साई भक्तांना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. साई समाधी मंदिरामध्ये काचांमुळे भाविकांच्या दर्शनास थोडा अडथळा होतो. तो अडथळा मोकळा करणे, द्वारकामाई अजून भाविकांसाठी खुलं करणे, गुरुस्थान इथे आरती चालू असताना जी परिक्रमा होते ती परिक्रमा पुन्हा चालू करणे, या सर्व मागण्यांना संस्थांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. सबका मालिक एकची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात मात्र व्हीआयपी कल्चरचा बोलबाला होता. व्हीआयपीना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येत होतं. त्यासाठी समाधीलगतच्या काचेचं कवच बाजूला केलं जात असे. पण आता हा भेदभाव दूर करण्यात आलाय. दर्शकों को अच्छी तरीके से दर्शन हो सकता है क्योंकि कांच हर लोग सेटिस्फेक्शन से दर्शन करके जा सकते हैं. और ये अच्छा इनिशिएटिव था, ये कांच निकाला और हो सकता है अच्छी से. तर काचा लावलेल्या असल्यामुळं आम्हाला काय व्यवस्थित समाधानकारक दर्शन झालं नाही. पण ह्यावेळी आम्ही सहकुटुंब सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो तर आमचं मनोभावे छान माथा टेकून दर्शन झालं. समाधी स्पर्श दर्शनासोबतच साई भक्तांना द्वारकामाई मंदिराच्या आतील बाजूला प्रवेश दिला जाणार आहे. तसंच साईंची आरती सुरू असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करता येणार आहे. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या मंदिर प्रशासनाची मात्र व्हीआयपींवरती श्रद्धा आहे. व्हीआयपींसाठी प्रशासनाकडून पायघड्या घातल्या जातात. मात्र सामान्य साई भक्तांना तासनतास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. पण आता या निर्णयामुळे भक्तांमधील भेदभावाला कायमची मूठमाती मिळालेली असून साईबाबा आणि भक्तांमधील अंतर मिटलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत. मात्र या सुट्टीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीमध्ये कोट्यवधींचं दान जमा झालेलं आहे. 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसात तब्बल 18 कोटी रुपयांचे भरभरून दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केलेलं आहे. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन यांचा समावेश आहे. तर भारत सरकारनं परकीय देणगी स्वीकारण्यासाठी लागू केलेल्या नवीन नियमावलीमुळे देशातील देवस्थानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. देशातील दुसरं सर्वात श्रीमंत देवस्थान साईबाबा संस्थानच्या परकीय चलनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचं नूतनीकरण हे प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे हे नूतनीकरण प्रलंबित आहे आणि त्यामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून 21 देशातील परदेशी भाविकांकडून साई संस्थानला दान म्हणून देण्यात आलेलं 6,30,00,000 रुपयांचं परकीय चलन हे बँकेत जमा करता आलेलं नाही आहे आणि यामुळे संस्थानाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसलेला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं परदेशी भाविकांचे पासपोर्ट आणि रहिवासी दाखला असल्याशिवाय हे चलन जमा करण्यात येऊ नये असा आदेश देशातील धार्मिक तीर्थस्थळांना दिलेला आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात असून या यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा 4था दिवस होता. भारत जोडो यात्रेदरम्यान आज नांदेडमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा झालेली आहे आणि या सभेत बोलताना शेतकरी मजुरांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आपल्याला यात्रेत चालण्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. याच वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केलेली आहे. दरम्यान राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सहभागी झालेले होते. इस देश के किसान भी तपस्या करते हैं, दिन भर तपस्या करते हैं. इस देश का मजदूर तपस्या करता है. इस देश का
छोटा व्यापारी तपस्या करता है, मगर आज इस देश में उसको तपस्या का फल नहीं मिलता। वो मर जाए, पिस जाए, 24 घंटा काम करे, उसे तपस्या का फल नहीं मिलता। पहली बार किसानों पर टैक्स, फर्टिलाइजर पर टैक्स, उनके औजारों पर टैक्स। आपकी सड़कों पे मैं चल रहा हूं, लोग कहते हैं 3500 किलोमीटर चल रहे हैं, कोई मतलब नहीं है। या आप मत सोचो कि मुश्किल काम है, मुश्किल काम नहीं है, आसान काम है। तर वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातली आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेची चर्चा सुरू आहे। तर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही वन नेशन वन इलेक्शनसाठी निवडणूक आयोग तयार असल्याचं सांगितलंय। 5 वर्षातून मतदाराला आमदार आणि खासदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करण्याची ही संधी असणार आहे। दरम्यान महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस सरकारनेही या संकल्पनेचं स्वागत केलंय। वन नेशन वन इलेक्शनसाठी महाराष्ट्र तयार, 5 वर्षातून एकदाच होणार निवडणूक। शिंदे फडणवीस सरकारचा संकल्पनेला पाठिंबा। केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेची चर्चा सुरू आहे। देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही वन नेशन वन इलेक्शनसाठी निवडणूक आयोग तयार असल्याचं सांगितलंय। 5 वर्षातून मतदाराला आमदार आणि खासदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करण्याची ही संधी असणार आहे। But this is in the legislative regime. So this is for the legislatures to decide. It is not within the remit and mandate of the commission. But it definitely does it, and we have conveyed our position that administratively the commission can handle it. But it is in the legislative. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारनेही या संकल्पनेचं स्वागत केलंय। ही संकल्पना अंमलात आणल्यास आमदार आणि राजकीय पक्षांनाही फायदा होईल असं फडणवीसांनी सांगितलंय। वन नेशन वन इलेक्शन आणि सगळेच इलेक्शन एकत्र, म्हणजे हे तर महाराष्ट्रापुरतं आलं, पण आता देशामध्ये एकेका राज्याचं इलेक्शन, एकेका राज्याचं इलेक्शन, याच्याऐवजी सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या तर त्यांनी खर्च देखील वाचेल, मतदारांना देखील त्यांचा इन्फॉर्म्ड अशा प्रकारचा एक व्ह्यू घेता येईल आणि राजकीय पक्षांनाही सोयीचं राजकारण करण्याऐवजी एक भूमिका घेऊन समोर जावं लागेल। राज्यात 365 दिवस कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात निवडणूक आचारसंहिता लागू असते। आचारसंहितेच्या आडकाठीमुळे अनेक विकास कामांना अडथळा निर्माण होत असल्याचं निरीक्षणही फडणवीसांनी नोंदवलंय। महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये आम्ही एक सुधीर मुनगंटीवारजींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केली होती। त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 365 दिवस 5 वर्षातले 350 जवळजवळ 1 वर्ष कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आचारसंहिता असते। इतक्या निवडणुका आपण करत असतो। भारतासारख्या खंडप्राय देशात एक निवडणूक घेणं हे सोपं काम नाही। निवडणूक आयोगाकडे एवढी अवाढव्य यंत्रणाही नाही, पण निवडणूक आयोगानं वन नेशन वन इलेक्शनचं शिवधनुष्य पेलल्यास निवडणूक आयोगाचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल यात शंका नाही। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भारतानं पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावलेला आहे। पंजाबमधील फिरोजपूर सीमेवरती पाकिस्तानच्या बाजूने अनेक ड्रोन पाठवण्यात आलेले होते। बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केलाय। जम्मू काश्मीरच्या त्रिकुटा भागामध्ये लष्कराच्या जवानांनी मोठा कट उधळला। यामध्ये जवानांनी बंदुका, जिवंत काडतुसांसह काही
हँड ग्रेनेडही जप्त केलेले आहेत. दिवाळीच्या धामधुमीमध्ये एका बंटी बबलीनं मोठा हात मारलेला आहे. मेहुणी आणि दाजीच्या जोडीनं तब्बल 1 कोटींचे दागिने लंपास केलेले होते. त्यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं. मात्र पुणे पोलिसांनी तपास करून उच्च शिक्षित बंटी बबलीला गजाआड केलाय. आठशे खिडक्या आणि 900 दारानं गेलेली ही नार सोनिया पाटील आणि तिचा दाजी राजीव काळमे या दोघांना त्यांच्या सासरी म्हणजे जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे. मूळचा अमरावतीचा असलेला राजीव हॉटेल व्यावसायिक आहे, तर त्याची साथीदार असलेली मेहुणी सोनियानं वकिलीचं शिक्षण घेतलंय. मात्र चांगलं शिक्षण घेऊनही हे दोघे चोरी करत होते. आलिशान कारमधून रेकी करून नंतर ते दोघे चोरी करायचे. दुकानदार आणि सगळे नागरिक यांनी याच्यामध्ये चांगलं सहकार्य पोलिसांना केलं. त्यामुळे सीसीटीव्हीचं जे काही फुटेज थोड्याफार प्रमाणात अवेलेबल होतं, अगदी स्पष्ट असं काही नव्हतं, तर त्याच्यावरती प्रचंड मेहनत आणि काम करून आम्ही ह्या आरोपी आले कुठून त्याचा येण्याचा मार्ग ट्रेस केला. तर तो रिव्हर्स ऑर्डरमध्ये ट्रेस करत करत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 ऑक्टोबर रोजी घरफोडी झालेली होती. बंटी बबलीनं हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल 98 लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. चोरी उघडकीस येऊ नये याची पुरेशी खबरदारी घेतलेली होती. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर ही जोडी पोलिसांच्या हाती लागली. रेकी करून बंद असलेली घरं हेरून हे दोघे डाव साधत होते. हे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांना 11 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. पुढचा तपास सुरू आहे. सधन कुटुंबाची पार्श्वभूमी आणि उच्च शिक्षित असूनही आरोपी घरफोड्या का करत होते हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झालाय. सोनिया पाटील आणि राजीव कळमे या जोडीनं आधी किती ठिकाणी घरफोडी केली हेही आता तपासात उघड होईल. आता दिवसभराच्या बातम्या त्यानंतर वळणार आहोत महत्त्वाच्या बातमीकडे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. ते दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जात होतं. अखेर या चर्चांवर एकदाचं शिक्कामोर्तब झालंय. सानिया शोएबचा घटस्फोट. 12 वर्षांचा संसार मोडणार. काही दिवसांपासून दोघांतील दुरावा वाढला. सोशल मीडियावर काही पोस्टही व्हायरल. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात काही ठीक सुरू नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावरती उधाण आलं होतं. मागच्या अनेक दिवसांपासून दोघेही विभक्त राहत असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीनं दिली होती. दरम्यान आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान शोएब मलिकची एक जुनी पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. हे दोघे 30 ऑक्टोबर रोजी मुलगा इझानच्या वाढदिवशी शेवटचे एकत्र दिसले होते. पण त्यानंतर शोएब मलिकनं सोशल मीडियावरती जे काही लिहिलं त्यावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर सानिया मिर्झाच्या पोस्टनं त्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. व्हायरल होणाऱ्या त्या पोस्टमध्ये शोएब म्हणाला होता, जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमच्यासाठी जीवनाला एक विशेष अर्थ होता. आपण एकत्र राहू शकत नाही, रोज भेटू शकत नाही, पण बाबा प्रत्येक क्षणी तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करतो. बाबा आणि मम्मी तुझ्यावरती प्रेम करतात. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होते. दरम्यान सानियानं केलेल्या पोस्टनं शोएबच्या या जुन्या पोस्टला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. तिनं तिच्या इन्स्टावरून एक पोस्ट शेअर करत, ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, या सगळ्यांच्या समस्यांवरती अल्लाहच मदत करेल असं सानियानं म्हटलंय. 12 एप्रिल 2010 मध्ये या दोघांनी हैदराबाद इथे लग्न केलं होतं. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आणि आता फक्त घटस्फोटाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.